नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. दिनांक 28 जुलै मंगळवार रोजी इस्लामपूर शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख नगरसेवक शकील सय्यद यांनी माननीय तहसीलदार सबनीस यांना शिधापत्रिका व धान्य पुरवठा याबाबत निवेदन दिले. या निवेदनावर माननीय तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी तातडीने पुरवठा विभाग आणि नगरसेवक शकील सय्यद यांची बैठक लावली. या बैठकीत माननीय बाळासाहेब सौदी पुरवठा अधिकारी करेसाहेब, पुरवठा निरीक्षक देवकर, वरिष्ठ क्लार्क यांच्या समवेत ही बैठक तब्बल 2 तास चालली. या बैठकीत सय्यद यांनी अनेक प्रश्नांचा भडीमार केला. प्रामुख्याने सय्यद यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशाने आपण मेळावा आयोजित केला. या मेळाव्यामध्ये तालुक्यातील किती शिधापत्रिका जमा झाल्या असा सवाल उपस्थित केला. यावेळी पुरवठा विभागाला ततपप करत 6392 शिधापत्रिका पुरवठा विभागाकडे जमा असल्याचे सांगितले. यावर सय्यद यांनी हा मेळावा होऊन 4 महिने पूर्ण झाले, तसेच या 6392 पैकी आपण किती लोकांच्या शिधापत्रिका नव्याने तयार करून दिल्या यावरही पुरवठा विभागाची बोलती बंद झाली. तहसीलदार यांनी पुरवठा विभागाची बाजू सावरत आजच्या तारखेला या 6392 शिधापत्रिकांपैकी फक्त 322 शिधापत्रिका वाटण्यात आलेल्या असल्याचा खुलासा केला व राहिलेल्या तब्बल 6070 शिधापत्रिका लवकरच देण्याचे कबूल केले. सय्यद यांनी पुरवठा विभागात एकूण कर्मचारी किती यावर 3 हे उत्तर ऐकताच सय्यद यांनी मग ऑफिसमध्ये 25 टेबल कसले, यावर असणारे कर्मचारी नाहीत तर मग हे कोण याचा लेखी खुलासा द्यावा अशी जोरदार मागणी केली. यावर मात्र पुरवठा विभाग काहीही बोलला. तसेच यापुढे पुरवठा विभागात येणाऱ्या नागरिकांना आदराची वागणूक मिळावी, शासनाकडून जे जे धान्य उपलब्ध होईल ते सर्व धान्य, तांदूळ, गहू, चणा डाळ, तूर डाळ, पामतेल, मीठ या सर्व वस्तू ग्राहकाला मिळायला पाहिजेत. तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये ब गटातील ज्या गरजूंनी धान्याची मागणी केली, तसेच ज्या शिधापत्रिका धारकांचे नाव ब गटात आहे परंतु त्याला धान्याची गरज आहे, अशा सर्व शिधापत्रिका धारकांना अ गटात सामावून घ्या अशीही मागणी केली. तसेच तहसीलदार यांनी स्वतः पुरवठा विभागाची वारंवार तपासणी करावी, नियंत्रण ठेवावे व येणाऱ्या 6 ऑगस्टपर्यंत पेंडिंग असणाऱ्या सर्व शिधापत्रिकेचे वाटप करावे. ज्यांच्या शिधापत्रिका पुरवठा विभागात जमा आहेत त्यांना त्यांच्या हक्काचं सर्व धान्य मिळावं. ज्यांना धान्य मिळालेलं नाही किंवा शिधापत्रिकेचं कारण पुढे करून दुकानदार धान्य देण्याचे टाळाटाळ करीत असेल तर शिधापत्रिका धारकांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार द्यावी. त्याचबरोबर शकील सय्यद, शिवसेना शहर प्रमुख यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहनही केले. या सर्व मागण्या 6 ऑगस्टपर्यंत मान्य न झाल्यास मात्र 15 ऑगस्टपासून शिवसेना आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक शकील सय्यद यांनी दिला. यावेळी सचिन सरनोबत, ॲडव्होकेट अविनाश पाटील उपस्थित होते. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी तहसीलदार साहेब यांना शहर शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं. या निवेदनामध्ये शिधापत्रिका आणि रेशन पुरवठा या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं होतं. या निवेदनाची दखल घेत माननीय तहसीलदार रवींद्र सबनीस साहेब यांनी तातडीनं पुरवठा विभागाची आमची बैठक घडवून आणली. या बैठकीमध्ये अनेक प्रश्न त्यांना आम्ही विचारले, परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरं आम्हाला मिळालेली नाहीत. प्रामुख्यानं त्यामध्ये मी त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जो शिधापत्रिकेचा मेळावा घेण्याचा त्यांना आदेश दिलेले होते, त्या आदेशानुसार आमच्या वाळवा तालुक्यातील पुरवठा विभागानं जो आयोजित मेळावा केला, या मेळाव्यामध्ये या तालुक्यातील किती शिधापत्रिका दुरुस्त करायच्या असतील किंवा जीर्ण झालेल्या, खराब झालेल्या, नवीन करायच्या असतील, विभक्त करायच्या असतील, किती जमा झाल्या असं त्यांना मी विचारलं, परंतु त्यांना तो आकडा सांगता येत नव्हता. शेवटी तहसीलदारांनी त्यांची बाजू सावरत हा आकडा 6322 असल्याचं आम्हाला सांगितलं. त्याच्यावर त्यांना आम्ही विचारलं दुसरा प्रश्न की 6322 ही जमा संख्या तुमच्याकडे आहे, या तालुक्यातील शिधापत्रिका धारकांची एवढी मोठ्या संख्येनं तुमच्याकडे कार्ड जमा आहेत, शिधापत्रिका जमा आहेत, गेली 4 महिने हे तुमच्याकडे आहेत, यामधील तुमच्याकडून किती शिधापत्रिकांचं वाटप झालं यावरही त्यांना समाधानकारक उत्तर देता आलेलं नाही. यावर त्यांनी ततपप करत 322च फक्त आम्ही आतापर्यंत या शिधापत्रिका दिल्याचं आम्हाला त्यांनी तोंडी सांगितलेलं आहे. या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्याकडे लेखी मागितलेल्या आहेत आणि सातत्यानं त्या पुरवठा विभागामध्ये जो गोंधळ आहे तो एजंटांच्या सुळसुळाटामुळे असल्यामुळे मी त्यांना एक प्रश्न केला की आपल्याकडे कर्मचारी किती आहेत पुरवठा विभागामध्ये. तहसीलदार साहेबांनी सांगितले 3 कर्मचारी. मी त्यांना विचारलं की आपल्या पुरवठा विभागामध्ये जर 3 कर्मचारी असतील
तर आपल्या ऑफिसमध्ये 25 टेबल कशासाठी आणि 25 टेबलवर ही लोक कुठली आहेत, ही प्रायव्हेट लोक आहेत, कशासाठी आहेत, का हेच एजंट आहेत, याचा खुलासा मात्र तुम्हाला करावा लागेल. या सगळ्या गोष्टींचा खुलासा करून येणाऱ्या 6 ऑगस्ट पर्यंत ज्या 6000 शिधापत्रिका तुमच्याकडे पेंडिंग आहेत, या शिधापत्रिकेचं वाटप झालं पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक शिधापत्रिका धारकाला पुरवठा विभागामध्ये वर्तणूक चांगली मिळाली पाहिजे, वागणूक चांगली मिळाली पाहिजे आणि लोकांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. हे जर तुम्ही या येणाऱ्या 6 ऑगस्ट पर्यंत जर केलं नाही तर मात्र शिवसेना स्टाईलनं मला आंदोलन करावं लागेल असा इशारा त्या ठिकाणी आम्ही दिलेला आहे. त्यांनी आम्हाला तहसीलदार साहेबांनी शब्द दिलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये 6 तारखेपर्यंत आम्ही पूर्ण शिधापत्रिकांचं वाटप करू, येणाऱ्या लोकांना न्याय देऊ असं त्यांनी स्पष्टपणे आम्हाला तोंडी शब्द या चर्चेमध्ये दिलेला आहे. तो शब्द कितपत पाळतात या पुढे आपल्याला पाहायला मिळेलच. जर त्यांनी योग्य पद्धतीनं कारवाई करून योग्य निर्णय दिला तर ठीक, नाहीतर शिवसेना आंदोलन करेल हे मात्र निश्चित. जय हिंद, जय महाराष्ट्र.